आयुष्याचा नाश होतोच कुठं सांगतो आपल्याला, आपल्या दृष्टीने होत नाही. एक जण उभा राहिला आणि म्हणला, महाराज लहानाचा मोठा झालो, 20 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं, एक डिग्री मिळवली, MA झालो, PhD झालो, BCom झालो, MCom झालो, MSc झालो, BSc पदवी मिळाली. त्याच्यानंतर 5-10 वर्ष याचा उमरा त्याचा उमरा झिजावला, लोकांची लाचारी पत्करली, लोकांना शरण गेलो, नोकरी लावायसाठी आटोकाट प्रयत्न केले आणि नोकरी मिळवण्यासाठी 5-10 वर्ष गेले. नोकरी मिळाली, क्लास 1 ऑफिसर झालो, पुढे काही जितके गमावले तितके मिळवण्यामध्ये मार्गी लागलो. मग या न त्या प्रयत्नातून नंबर 2नी नंबर 1नी काय मिळवायचे तेवढे मिळवण्यात 10-5 वर्ष गेले. पुढे लग्न झालं, लग्न झाल्यानंतर प्रपंच, हा बंगला, ही गाडी, हे सगळं मिळवलं, मुलं झाली, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, पुढे त्यांच्या नोकरीचा प्रश्न, त्यांच्या लग्नाचा प्रश्न, इतकं करेपर्यंत 60 वर्षाचं आयुष्य गेलं. आयुष्याचा नाश कुठे झाला? तुम्हाला एक सांगू का, अध्यात्मशास्त्रामध्ये नित्यकर्म काही असतं. जे नित्यकर्म असतं ना त्याची यादी कधी देत नाही. मी मनुष्य म्हटल्यावर सकाळी उठणारच, तोंड धुणारच, चहा घेणारच, त्यानंतर आंघोळ करणारच, पूजा करणारच, जेवणारच, हे काही यादी करत नाही. सकाळी उठलो, स्नान केलं, जेवण केलं, ही यादी देत नाही. जे खरंच महत्वाचं आहे ते काही केलं, कारण हे करायसाठी तर जन्मच आहे ना तुझा, हे केलंच पाहिजे, याची यादी देऊ नको. पण मी सकाळी उठलो, माझं नित्यकर्म आटोपलं, आज एक रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला, एका माणसाला पटकीने उचललं, दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी माझ्या परीने जी मदत करायची ती मी केली. जी परीने मदत करायची, जे करायला पाहिजे त्याचे तुम्ही लिस्ट तयार करायची, त्याची यादीत नाव घाला. पण जेवलो, उठलो, नामकं झोपलो, ही यादीत नाहीये. घर बांधलं, लग्न केलं, मुलं झाली, हे तर प्राण्यांना नाही होतं. अहो, ज्या मला ज्ञान आहे, मला बुद्धी आहे, माझ्याजवळ कॉम्प्युटर आहे, मी वैज्ञानिक आहे, मी आज विज्ञान युगामध्ये, माझ्याजवळ सगळ्या पदव्यांचं भेंडोळ आहे, बाजार आहे. पण जिच्याजवळ पदवी नाही, ज्ञान नाही, बुद्धी म्हणाव तशी नाहीये, पण ती चिमणी सुद्धा काडी 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 जमा करते आणि इतकं सुंदर घरटं बांधते एका झाडाला, त्याला आपण घरटच म्हणूयात. तुम्हाला सांगतो, थंडीनं ते गार पडत नाही, उन्हानं गरम होत नाही, पावसामध्ये भिजगळत नाही आणि भूकंप आला तर पडत नाही. तुम्ही आम्ही मुंबईहून इंजिनियर आणतो, सुंदर प्लॅन देतो, 1-2 लाख त्याच्यासाठी 50 लाख खर्च करतो आणि घर बांधतो, पावसाळ्यामध्ये गळतं, उन्हाळ्यामध्ये तापतं, थंडीनं गार पडतं, भूकंप आला तर तुमच्या सगट माझ्या सगट पुण्यतिथी. मग चिमणी हुशार का मी हुशार? नाही म्हणले, आम्ही आमचं अन्न कमावतो. आणि चिमणी सुद्धा दाना ताना टिकते आणि घरट्यामध्ये असणाऱ्या आपल्या पिलाला चोचीमध्ये भरवते, तिच्या मुलाचं संगोपन तर ती करते. मग तिच्यात माझ्यात फरक काय? आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मेतात पशुभिर नराणाम धर्मो हि तेषामादिको विशेषः धर्मेन हि न पशुभिः समानः. हा चिमणीला जे येत नाही ते तू केलं का? चिमणीला विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही, तुला येतंय का? मग तुला येऊ नये, महाराज सांगतात तरी तू काय ऐकत नाही. मी एका गावात कीर्तनाला व्हायचो, सप्ताच माझ्या हातावर होता. तुम्हाला सांगतो, अशी तुफान गर्दी आणि इथपर्यंत लोक बसायची. मी रोज बघायचो, 2 बायका समोर बसायच्या, सगळं पूर्ण लोक विठ्ठल विठ्ठल जोरात भजन सुरू झाले की म्हणायचे. पण त्या बाईनं कधी दाबाड हलवलं नाही, तोंडच उघडायची नाही. मी न राहून विचारलं, का मावशी? म्हणलं, तुमचा देह तर प्रशस्त, जयललिताला मागं टाकीला असा, उभाही तेवढा आडवाही तेवढाच आहे, विठ्ठल विठ्ठल तुम्ही भजन कधी म्हणतच नाही. ती दुसरी बाई लागली हसायला. म्हणलं, काय झालं हसायला? ती म्हणली, महाराज ती आजच नाही 20 वर्ष झाले कीर्तन ऐकते, ती एकदाही विठ्ठल म्हणत नाही. म्हणलं, 20 वर्षापासून कीर्तन ऐकून? हो म्हणली, एकदाही विठ्ठल म्हणत नाही. म्हणलं, काय कारण काय? ॲलर्जी का काही? ॲलर्जी नाही म्हणली महाराज, तिच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे. ती नाव आपल्याकडे नवऱ्याचं नाव घेत म्हणजे जुना काळ बर का, आता शहरात घेतात, नुसतं घेत नाहीत, आरे तुरेनं घेतात. रम्या आला रम्या. आपल्या बीडमध्ये नाही प्रथा, मुंबईत आहे. नवऱ्याला आरे तुरे नावाने हाक मारायचं. परवा एका बाईनं मला, मध्ये एक दिवस नव्हतो ना मी, आता परवा मुंबईलाच गेलतो, महाराज जेवायला या. आलो, गेलो. म्हणलं का जेवायला का सांगितलं? म्हणजे अशोकचा वाढदिवस आहे. एरवी तर म्हणलं लोक आपलं 1 पाठ 17 ठिकाणी करतात, पंचपक्वान्न खाऊ घालतात, आपणही फुकट जेवतो, पण निदान वाढदिवसाचं तरी काही गिफ्ट दिलं पाहिजे, बक्षीस. म्हणून एवढा चेंडू घेतला आणि घेऊन तिच्या घरी मस्त जेवायला, तुम्हाला सांगतो 50-50 डिश मांडलेल्या, यथेच्छ जेवलो. आणि म्हणलं, कुठे तुमचा अशोक ते चेंडू द्यायला? वाढदिवस कुठे? अशोक म्हणले, हे काय दाढी करतोय? 40 वर्षाचा घोडा दाढी करतोय तसाच चेंडू लपवला मी. जगातले सगळे खेळ खेळलेल्या माणसाला चेंडू देऊन काही उपयोग आहे का? तरी त्याला कन्फर्म करून घेतलं. म्हणलं, हा अशोक कोण? असं काय करते? म्हणले, महाराज आमचे हे मिस्टर.
मिस्टर म्हणल्यावर मी तर तोंडातच बोट घालू, तुम्हाला सांगतो पायाखालची जमीन सरकली. म्हणले महाराज आम्ही लाडाने एकमेकाला अरे तुरे बोलतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे, बोला. चेंडू तसाच परत आणला, ती दिला नाही. विषय असा चाललेला. म्हणलं का तुम्ही विठ्ठल विठ्ठल काय? म्हणली महाराज तिच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आहे म्हणून ती कधीच कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे, नवऱ्याचे नाव येते आणि देवाचं येते, विठ्ठल विठ्ठल म्हणा. उद्यापासून एवढा सप्ताह गावात आहे, मस्तपैकी सगळे गोड भजन करतायत. हे वाणी हे मुख दिलंय कशाला आपल्याला भजन म्हणायला. दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे मार्क केलं, ती खरंच तोंड हलवायला लागली, टाळी वाजवायला लागली. मला वाटलं आपल्या सांगण्याचा परिणाम झाला. परिणाम झाला की एक वेगळा आनंद असतो का. मला इतका आनंद वाटला, मी उभा राहिलो म्हणलं वा 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 मावशी आज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. मला मोठा आनंद वाटला. ती शेजारची बाई म्हणली महाराज ती विठ्ठल म्हणतच नाही. म्हणलं मग विठ्ठल म्हणतच नाही म्हणली ती. म्हणलं मग काय म्हणते काय, तोंड तर हलवती. ती म्हणली पिंट्याचे बाबा पिंट्याचे बाबा पिंट्याचे बाबा पिंट्याचे आणि टाळी वाजवती. म्हणली विठ्ठल म्हणतच नाही. प्रतिपाद्य विषय असा की हा देह जो मिळाला, चिमणीला कधी देवाचं नाव नाही घेता येणार. मला घेता येतंय का? जर हे कर्म मी केलं असेल तर ती जमेची बाजू. इतर देहामध्ये जे कर्म इतर प्राणी मात्र करतात ती म्हणजे जमेची बाजू नाही, ते नित्य कर्म आहे, ते करावंच लागतं. त्याची कधी नोंद केली जात नाही. म्हणून महाराज म्हणाले या देहाला आल्यानंतर जर तू भगवंताचं स्मरण केलं नसशील, धर्मानं वागला नसशील, दान धर्म केला नसशील, पांडुरंगाची भक्ती केली नसशील, जगावर उपकार केले नसशील, आंधळे पांगळे मुके बहिऱ्या लंगडे ये उपेक्षित जगातले जे लोक आहेत त्यांच्यावर जर उपकार केले नसतील आणि लांडी लबाडी केली असशील, लोकांना फसवला असशील, केवळ टोटल व्यापार हाच तुझ्या डोक्यात असेल तर आलेला देह तू व्यर्थ गमावला असं. म्हणून महाराज म्हणतात आणि 99% लोक हेच करतात. म्हणून महाराजांना उपदेश करण्याची वेळ येते. आयुष्याचा नाश करू नका. आयुष्याचा नाश का होतो तर ज्याच्यासाठी जे मिळालं ते त्याच्यासाठी न वापरता इतरांसाठी वापरणं म्हणजे आयुष्याचा नाश होणं. हा देह देवाची भक्ती करायला मिळालाय. देवाची भक्ती न करता, सत्कर्म न करता, सद्धर्मानं न वागता, जगावर प्रेम न करता जर आपण असूया मत्सर द्वेष हिंसा कपट या नीतीनं वागलोत, या अनितीनं वागलोत तर या देहाचं वाटोळं झालं. तुम्हाला एक दृष्टांत देऊन विषय अधिक मी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवितो. एका सद्गृहस्थाला मुलगी होती आणि मुलगी होती एकुलती एक मुलगी होती. घडी गडगंज संपत्ती होती. जर रॉकेलचा टबा टाकला आणि काडी लावली ना तर ती जळायला 12-13 महिने लागतील एवढी घरात संपत्ती. इतका प्रचंड श्रीमंत एकुलता एक मुलगीच, फक्त मुलगा नाहीये घरात, वारस कोण नाहीये. त्यांनी असं ठरवलं की ही मुलगी आपण श्रीमंताच्या घरात द्यायची की तिला थोडंही दुःख लागू नये. मग असे वर बघत 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 स्थळ बघत 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 त्याच्या लक्षात आलं की एक मुलगा आहे, श्रीमंत आहे, आपल्याकडच्याच भागात आहे, पण अमेरिकेमध्ये त्याच्या कंपन्या आहेत. नीट ऐका बरं का, दृष्टांत मोठा छान आहे. अमेरिकेमध्ये त्याच्या कंपन्या आहेत. त्याने ते स्थळ शोधलं, घरी गेला त्यांच्या आणि मुलीसाठी मागणी घातली. ठरलं लग्न. पैसा इकडे भरपूर आणि तिकडे भरपूर, काही कमीच नाही. लग्नाचा उत्सव इतका जोरात झाला. पूर्वी महिना महिना लग्न व्हायची. आता जसा जसा काळ बदलत आला तसा वन डे मॅरेज पर्यंत आपण आलो. एका दिवसात लग्न, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम, 8ला वरात 9ला घरात. आताचे लग्न वन डे मॅरेज झाले. नाहीतर तुम्ही जर 13 तासाच्या वर कार्यालयात थांबलात तर लगेच दुसऱ्या दिवसाचे 10,000 रुपये आपल्या बोकांडी बसतात. कार्यालय हे कमर्शियल झाले. पूर्वी कार्यालय नाही, गावाला टिळा लावायचे लोक, गाव सगळं जेवायला असायचं, झटू लागायला असायचं. बरेच कीर्तनकार सांगतात त्याच्यात काही मी वेळ घालवत नाही. आता वाढायची गरज नाही, पंक्ती नाही, काही नाही, बफे खायचं घ्यायचं मस्त. परवा कुणीतरी महाराज म्हणले की नाही, घरात बायकोला पाण्याचा तांब्या मागतो पण तिथं हाताने घेतो खातो. हीच अवस्था आज आहे. तर वन डे मॅरेज झालं. पूर्वी लग्न महिना महिना 15-15 दिवस 8-8 दिवस असायचे. 4 दिवसाचं तर मलाही कळत आहे. 4 दिवस लग्न उत्सव असायचा. ती संपलं. यांनी थाटामध्ये या सावकारानं मुलीचं लग्न केलं आणि मुलगा ती मुलगी घेऊन अमेरिकेला गेला. बघा नीट ऐका बरं का, दृष्टांत मोठा छान आहे. अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला गेल्यानंतर आता मांडव परतीला येण्याचा आपल्याकडे प्रघात आहे की मुलगी लग्न झाल्यावर मांडव परतीला माहेरी येते. पण अमेरिकेला गेल्यामुळे घरी खूप मोठा व्याप असल्यामुळे 5-25 कंपन्या असल्यामुळे इतक्या कामकाजामध्ये ते अडकले की मुलीला धाडायलाही सवड नाही, जावायलाही यायला सवड नाही. 1 महिना
महिना 2 महिने 6 महिने वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष गेले. मुलगी लग्न लागून जे गेली ते गेली, परत मांडव परतिनीला माहेरी आली नाही. डोळ्यातल्या पाण्याबरोबर आई वाट पाहत होती, वडील वाट पाहत होते. मोठ्याच्या घरी मुलगी दिली, भेटीची सुराणी झाली. म्हटलं नाही कळालं, उगाच आपला अट्टहास होता. श्रीमंताकडे दिली. हे श्रीमंत असतात ना, तुम्हाला सांगतो, वरच्या देखाव्यानं खूप छान असतात, पण आतमध्ये किती प्रचंड कोलाहल असतो हे पाहणाऱ्यांनी पाहू नये आणि जाणाऱ्यांनी त्या वाटेला जाऊ नये. दिसतात तेवढे पुरे बस. मुलीची भेट नाही, डोळ्यातल्या पाण्याबरोबर आईनं अन्न खावं, पण मुलगी नाही धाडली. नेहमी फोन करावेत खेड्यामधलं घर की एक दिवस मुलीला पाठवणं. जावयांनी सांगावं नाही हो, तेवढा वेळच नाही, सगळा व्याप तिच्याकडेच आहे. मला ऑफिसचं पाहावं लागतं, कामकाज पाहावे लागतात. माझ्या खूप मोठ्या फर्म आहेत, कंपन्या आहेत, माझ्या हाताखाली हजारो मजूर आहेत. हा सगळा प्रश्न होतो, मी नाही येणार. पण एक दिवस असा आला की त्या अमेरिकेतली कंपनी औरंगाबादला होती, तिथून त्याला त्या कंपनीला भेट द्यायला औरंगाबादला जावयाला यायचं होतं. आणि जावयाला यायचं असल्यामुळे त्यांनी कळवलं सासूबाईला. हॅलो, फोन वाजला की मी औरंगाबादला 2 तासाकरता येतोय. 1 तासभर माझंच काम आहे कंपनीत, पण उरलेला 1 तास मी तुमच्या घरी येऊन जाईल. मुलगी नाही तर नाही, पण निदान जावई तरी येतोय असा आनंद वाटला सासूबाईला. कोणत्याही घरातली मानसिकता, शिकलेली असो की अशिक्षित, जावई यायचं म्हटलं की सासू कधी जमिनीहून चालतच नाही. इतकी वरून जावई बापू येणार, जावई बापू येणार, जावई. तो अक्कल असू त्याला, नाही तर नसू. जावयाला कुठेही त्याला नाही मान, त्याला सासूरवाडीला नक्की मान. जावई बापू येणार, हे तर श्रीमंत हो, कारखानदार. तिला लगेच सांगितलं आपल्या नवऱ्याला, हो उद्या जावई बापू येणार आहेत, आचार्याला बोलवा, उत्तम स्वयंपाक आवडीचा. नुसते एकटे जावई बापू नाही, त्यांच्या पंक्तीला गावातले 5-50 VIP माणसं बोलवा. सुटाबुटातले, कडक इस्त्रीचे, मस्त VIP, कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, वकील, प्राध्यापक, असे सगळे. आणि 50-100 लोक गावातले सांगितले. बसायला पाठ, टेकायला पाठ, चांदीचं ताट, रांगोळीचा थाट, उदबत्त्याचा घमघमाट, पकवानाचा चमचमाट, मस्तपैकी आचार्याचा स्वयंपाक झालं. आज जावई बापू येणार. 11 वाजले, 11:30 वाजले, 1 वाजता येणार, 2 वाजता मीटिंग संपणार, 2:30ला इथे येणार आणि 3ला इथून जेवून परत जाणार. 1 तासाचा खेळ. सगळे गावातले प्रतिष्ठित बोलावले. तुम्ही बसून घ्या, 12 वाजले, जावई बापू येतील, त्यांना थांबायला वेळ नाही, वाडा रे लवकर, वाडा आले असतील. आता औरंगाबादची मीटिंग संपली असेल, बीडला येणार, अर्ध्या तासात येणार, वाडा रे वाडा. आचार्यांनी तुम्हाला सांगतो, मीठ वाढलं, भाज्या वाढल्या, चटण्या वाढल्या, भजे वाढले, कुरडया, पापड, भात, त्या भातावर थांबणारं वरण. वरणाचे 2 प्रकार, एक पळणारं आणि दुसरं थांबणार. मायबाप सरकारच्या काळात 100 रुपये किलो तुरीची डाळ ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात पळणार. म्हणजे भातावर टाकलं की ते इकडं पळतं. शेतकरी जसा बांध घालतो तसा त्यातला भात उचलायचा आणि इकडं ते इकडं पळतं. असं पळणारं वरण, थांबणारं. ते वरण त्या भातावर टाकलं आणि आता 1:15 वाजला, 1 वाजला, 1:15 वाजला. अहो 1:30 वाजता जावयाने यायचं सांगितलंय. बसून घ्या, बसून घ्या, सगळे बसून घ्या. मधलं पाठ रिकामा ठेवा. त्याच्यात मोठी अशी रांगोळी काढलेली आणि मधलं पाठ रिकामं ठेवलेलं, तिथं जावई बापू बसणार, बाकी 5-50 VIP इकडून बसणार. आणि 1:15 वाजला, 1:30 वाजला, 1:45 वाजले. अहो आता नक्कीच येणार, आले असतील अर्ध्या रस्त्यात, कुठपर्यंत घेऊ रे. आणि 1:45 वाजता फोन वाजला. तोपर्यंत ताटाची सगळी वाढ झालेली. 1:45 वाजता फोन वाजला. सासूबाईच फोन घ्यायला गेल्या. हॅलो हॅलो, हा मी जावई बापू बोलतोय. कुठे, गेवराईपर्यंत आलात का? नाही नाही, अमेरिकेत. अमेरिकेत? तुम्ही म्हणलात नाही येतो. म्हणलं होतं पण मीटिंग कॅन्सल, त्यामुळं काही अपरिहार्य कारणास्तव मी येऊ शकलो नाही. असा दणकिरी फोन आदळला तिनं आणि बैठकीत आली. ते जे लोक बसले होते ना 100 VIP, असा त्याच्यावर राग काढला. घ्या काय म्हणली? ते म्हणले मनात, म्हणले तुझ्या बापाला सोडणार आहेत का? घेणारच आहे. त्या सगळ्या फुकट्या लोकांनी असं तुम्हाला सांगतो चापून जेवले की त्यांच्या घरातल्या लहान पोराला एवढा तर भात उरला नाही. सगळं खलास. आचार्यांनी केलेला स्वयंपाक. आता पुढचं नीट ऐका. स्वयंपाक एवढा सुद्धा लहान लेकरू जेव्हा इतका माग उरला नाही, तरी सासूबाई म्हणल्या स्वयंपाक वाया गेला. काय म्हणाल्या? स्वयंपाक वाया गेलता का? वाया गेला या शब्दाचा अर्थ ज्याच्यासाठी तो केला तो न आल्यामुळे, फुकटे जेवल्यामुळे
ज्याच्यासाठी हा देह मिळाला त्या देहानं ते न केल्यामुळे आणि विषयाचाच उपभोग घेतल्यामुळे देह वाया गेला. महाराज म्हणतात असा देह वाया जाऊ देऊ नका. या देहानंच भगवंताची प्राप्ती आहे. बरं, ज्या भगवंताची प्राप्ती मला कळायची ती प्राप्ती प्राप्ताची प्राप्ती का अप्राप्ताची प्राप्ती? वेदांत शास्त्रामध्ये दोन प्राप्तीचे प्रकार आहेत. एक अप्राप्ताची प्राप्ती आणि दुसरी प्राप्ताची प्राप्ती. ही पीटी यांच्या जवळ आहे, ती आहे ती माझ्याच जवळ आहे, ती मला इथली इथंच देणार आहे. ही माझं प्राप्त आहे ती आता, फक्त मी त्यांना म्हणतोय मला ती द्या. अशी प्राप्ताची प्राप्ती. पण ही पेटी इथं नाहीये आणि ती कुठून तरी दुसरीकडून आणायची, ती अप्राप्त आहे. ती अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची. तो जायला कुठल्याही तीर्थावर जाण्याची गरज नाहीये तशी, तो माझ्याच जवळ आहे. पण माझ्या जवळ आहे हे ओळखण्यासाठी तीर्थाची ओळख होण्याची गरज आहे. मग एक जण म्हणला महाराज दिसत का नाही? तो जर आहे म्हणतात तुम्ही तुमच्यात, तो दिसत का नाही? गीतेनं मोठं छान सांगितलं. गीता माऊली लिहिती ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर हा सर्वभूतानां अस्ति. ईश्वर सर्वांच्या प्राणीमात्राच्या अंतःकरणात आहे, सगळीकडे. तो तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे. जे घरी झोपले त्यांच्यातही आहे, जे जागेत त्यांच्यातही आहेत. तो नाही अशी जागाच नाही. उपनिषदकार लिहितात अनोरणीयान महतो महीयान. गीतेला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्तवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे. सगळीकडे तोच आहे, तो नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे की या या जगामध्ये सगळीकडे सर्वांतरी आम्ही तोच आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. तरी प्रश्न पडतो मग सगळीकडे तो आहे, सर्वांतरी आम्ही आहे. अनोरणीयान महतो महीयान किंवा ईश्वर सर्वभूतानां किंवा सर्वत्र तोच आहे. विष्णुर्नुकम वीर्याणि प्रवोचय्य पार्थिवानी विममेर जांसी ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. उपनिषदांनी सांगितलं. असे किती काही प्रमाण मी आपल्या पुढे देऊन एवढं सांगणार आहे की तो जर आहे तर दिसत का नाही? दिसत का नाही आपली एक परिभाषा आहे. आपण दिसलं म्हणजे या दोन डोळ्यांना जे दिसतं ना तेच असतं असं समजतो. नीट ऐका बरं का, विषय चिंतन मोठं छान आहे. ज्या डोळ्यांना जे दिसतं ना तेच असतं असा आपला समज आहे. पण जे असतं ना जगामध्ये ते कधी कधी जे डोळ्यांनाही दिसत नाही तरीही ते या जगात असतं हे आपल्याला माहितच नाही का? काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तिळामध्ये तेल आहे का? दुधामध्ये तूप आहे का? फुलामध्ये सुगंध आहे का? कापसामध्ये वस्त्र आहे का? गुळामध्ये गुढी आहे का? तिळामध्ये तेल आहे, दुधामध्ये तूप आहे, कापसामध्ये वस्त्र आहे. पण तिळातलं तेल दिसायला, दुधातलं तूप दिसायला काही क्रिया करावी लागते, प्रक्रिया करावी लागते. दूध घ्यावं लागेल, तापवावं लागेल, त्याच्यावर भाकरी एवढी साय यावी लागेल, विरजण टाकावं लागेल, मंथन करावं लागेल, लोणी यावं लागेल. याच्यासाठी दूध निकस मिळायला हवं, म्हणजे बिना पाण्याचं. पाण्याशिवाय तो दूध विकलं जात नाही. आमच्या दूधवाल्याला परवा म्हणलं अरे लवकर दूध घाल, मला सकाळी पहिला चहा 6ला लागतो. तो म्हणला दुसरा दूधवाला बघा. म्हणलं का? नळाला पाणी 8ला येतं तर 6ला येऊ कसा? म्हणलं म्हणजे आपल्याला सांगूनच ते पाणी घालत असतात. अशा दुधामध्ये तुपाची निर्मिती असंभव आहे किंवा होणार नाही. पण दूध निकस असेल तर दुधातलं तूप दिसण्याकरता किती प्रक्रिया करावी लागते? तर हृदयातला देव पाहण्यासाठी सुद्धा काही साधना करावी लागेल, काही ध्यानधारणा करावी लागेल, काही नामस्मरण करावे लागेल. नामाचं स्मरण करून विषयाचं विस्मरण व्हावं लागेल. विषयाचं विस्मरण हेच भगवंताचं स्मरण आहे. तितक्या क्रिया पार केल्याशिवाय हृदयातला परमेश्वर तरी कसा दिसेल? तो आहेच आहे, तो दिसला पाहिजे. पण तो दिसण्यासाठी थोडं विषयाचं चिंतन कमी करा. विषय हा विषय न ठरवता भगवंत हा विषय ठरवा. आणि खरे भक्त व्हायचं असेल तर भगवंत हाच विषय झाला पाहिजे. विषय हा विषय न राहता भगवंत हा विषय झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी प्रमाणानं वर्णन केलंय. मी प्रमाण आपल्या पुढे जास्त मांडत नाहीये. तुकाराम महाराज असं लिहितात की विषय तो त्यांचा झाला
नारायण नावडे जनधन माता पिता, त्याचा विषय नारायण झाला पाहिजे. नावडे त्याला जन धन माता पिता या सगळ्यांचा विसर पडला पाहिजे. तो देहातीत झाला पाहिजे. त्या माणसाला भगवंत दर्शन किंवा भगवंताचं सगुण दर्शन नक्की झाल्याशिवाय राहणार नाहीये. ते दर्शन होण्यासाठी त्याचा विषय चिंतन कमी झालं पाहिजे. आणि हे विषय चिंतन कमी झालं तर देवापर्यंत तुम्ही जाऊ शकाल. काही माणसाला जीवनाच्या अंतिम क्षणी सुद्धा विषयच. एका माणसाचे 10-5 दुकानं होते, 4-5 पोरं होते, तरी कधी कीर्तन नाही, प्रवचन नाही, सत्संग नाही, खटोड महोत्सव नाही, कधी रामकथा नाही, कधी कुठल्या तीर्थाला नाही, आळंदी नाही, पंढरपूर नाही, काही नाही. पण भांग्यामध्ये तुळस यावी असं मुलं मात्र चांगले निघाले. त्यांनी सांगितलं, बाबा आता तुमचं वय झालंय, आम्ही दुकानात जातो, आम्ही हे कारभार पाहतो सगळा, काही काळजी करू नका, राम राम म्हणा, ही माळ घ्या, कीर्तनाला जा, कथेला जा. म्हाताऱ्याच्या अंगवळणी पडलं, पडिले वळण इंद्रिया, की त्याला त्या दुकानाशिवाय नोटा मोजल्याशिवाय 10च्या एवढ्या, 20च्या एवढ्या, 50च्या एवढ्या, 100च्या एवढ्या, 500च्या, 1000च्या असे गठ्ठे मांडायचे. रात्री मस्तपैकी त्या नोटा मोजता मोजता त्याच्यावर डोकं टिकून झोपायचं. ही त्याची सवय. नोटाशिवाय दुसरं काही नाहीच. कधी कीर्तन नाही, प्रवचन नाही, होता होता त्याचा अंत काय जवळ आला. बस सगळ्यांनाच तो असतो, तो काही चुकत नाहीये. आणि म्हातारा आजारी पडला, शेवटच्या घटका मोजायला लागला. पण परमेश्वराने वाचा बंद पाडली. लक्षात ठेवा, नको तितकी वाचा इथं खर्च केली की तिथं जाताना ती बंद पडते. म्हणून आपल्याकडे सगळ्यात पतंजली योग शिबिर या ठिकाणी आहे. ते योग शिबिरातलं नाही सांगत मी, पण पतंजलीने एक सूत्र सांगितलं की मौन, जितकं मौन राहता येईल तितकं मौन राहा. मौनत्व हे सुद्धा ईश्वराकडे जाण्याचं पहिलं लक्षण आहे. बस मग गप्प शांत, आवश्यक ते इतकंच बोला, बाकीचं बोलूच नका. ही मौनाची परिभाषा आहे. आणि मौनातून सुद्धा परमेश्वरापर्यंत जाता येतं. म्हातारा त्या डोकं टेकून जो पडायचा, तो म्हातारा आजारी पडला, आणि आजारी पडल्याबरोबर वाचा गेली. आणि पोराला खुणेनं हाक मारायला लागला. हाक मारता मारता मुलांना वाटलं काही सांगायचं की कुठे ठेवली पेटी, काय नाही, पैसे कशात आहेत, कोणत्या बँकेत किती FD आहेत, घरात सोन्याच्या मुद्या किती आहेत, म्हणजे अंगठ्या किती आहेत, दागिने किती आहेत, बिस्किटं किती आहेत, काहीतरी यांना सांगायचंय. पण बोलता येत नाही. मुलं मोठे होते, हुशार होते, श्रीमंत होते. डॉक्टराकडे गेले, MBBS, DCH, DPH पदवीधार डॉक्टर. आपल्याकडं प्रत्येक रोगाला वेगवेगळे स्पेशालिस्ट आहेत आणि रोगही तितकेच आहेत. जितके रोग आहेत तितके स्पेशालिस्ट आहेत. हा डोळा दुखायला म्हणून डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले कुठला दुखतोय, म्हणलं उजवा. ते म्हणले काही उपयोग नाही. म्हणलं का? ते म्हणले मी डाव्याचा स्पेशालिस्ट आहे. उजव्यातलं मला काही कळत, म्हणजे डाव्याचे वेगळे, उजव्याचे वेगळे, असे वेगवेगळे स्पेशालिस्ट आहेत. काही डॉक्टर तर तुम्हाला सांगतो कशाचे स्पेशालिस्ट आहेत हेच कळत नाही. पालथं पडा, उतन व्हा, श्वास घ्या, सोडा, आपल्याला विचारतात काय होतंय, मग अर्धा तास काय केलं हे त्यांना माहित नाही. म्हणलं डॉक्टर मला काही होत नाही, खोकला येतोय, बरं हे औषध घेऊन जा, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा 3 चमचे हलवून घ्या. घेतलं, खोकला गेला, दुसरा रोग निर्माण झाला. पहिला गेला आणि दुसरा आला, जीव गुदमरायला लागला. म्हणलं खोकला बरा, पण हे तर श्वासच घेता येईना. पुन्हा डॉक्टरांकडे गेलो, काय होतंय म्हणलं, पहिल्या औषधाने खोकला गेला, पण दुसरा रोग आला, जीव गुदमरायला लागला. म्हणले काळजी करू नका, मी येणं. काय काळजी करता, पहिल्या औषधाने खोकला गेला की नाही, आता औषध देतो, जीव गेल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नका. एक जातो दुसरा रोग येतो. विषय असा चाललेला, तो आजारी पडला आणि डॉक्टरांनी आणलं. म्हणले याला फक्त 5 मिनिट बोलता येईल असं इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणले काय हरकत नाही, विज्ञान खूप प्रगत आहे, पुढे गेलंय, देता येईल इंजेक्शन. 5 मिनिट बोलायसाठी 50,000 रुपये घेतले. एक इंजेक्शन दिलं. एक इंजेक्शन दिल्यानंतर काय बोलावं म्हाताऱ्यांनी. त्याच्या समोर एक साखरेचं पोतं होतं, ते गळत होतं. मुलाला वाटलं हा आता काहीतरी आम्हाला हाक मारील. रामा गोविंदा पोराची नावं. रामा गोविंदा म्हणून जरी मरण आलं तरी अंतःकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतःकाळी देवाचं नाव आलं की संपलं, जन्मभराचं पाप गेलं आणि याला मोक्ष प्राप्त झाला. अंतःकाळी जरी. आपल्याकडे भागवतामध्ये अशा कथा आहेत. विषय आता सांगण्या इतका मोठा आहे तो, आता वेळ नाही मला. त्या 5,000 50,000च्या इंजेक्शनाने झालं काय, हा बोलायला लागला. पण काय बोलला, एक कार्ट्याण्णव, म्हणजे रामाई म्हणलं नाही, शिवाय म्हणलं नाही. पोरांना म्हणला कार्ट्याण्णव. मुलाला वाटलं आता आपल्याला कार्ट्याण्णव म्हणू नका, पण पोत फुटलंय तर त्याला शिवा तर म्हणल, शिवा म्हणून प्राण जावा, पण ते शिवाय म्हणला नाही. एक कार्ट्याण्णव पोत्याला टाचा, टाचा म्हणायला प्राण जावा. मुलं म्हणले आपण तर खूप इच्छा केली की देवाचं नाव घेता घेता मरण यावं, पण याच्या नशिबातच नाही तर कुठून तो मेल. आपण म्हणले ठीक आहे, आपल्याला परमेश्वराने काही कमी केलं नाही, याला काशीला नेऊन अग्निसंस्कार करू.
अँबॅसिडर गाडी काढली, डिक्कीमध्ये टाकलं, काशीला हे दोघं मुलं नेत आहेत. अर्ध्या रस्त्यात गाडी गेली, जरा चहा पाणी करण्यासाठी गाडीला तेल पाणी करण्यासाठी गाडी एका झाडाखाली थांबवली. पाणी प्यायला हे हॉटेलमध्ये गेले. त्या झाडाखाली एक कुष्ठरोगी होता. त्याने विचार केला इथं सडक पडण्यापेक्षा गाडीत जाऊ. त्याने जी डिक्की उचलली, याच्या बापाला खाली ढकललं, हा त्या डिक्की जाऊन. तुम्हाला सांगतो तो काशीला गेला ना, हा इथंच मेला. परंपरेनं प्राप्त होणं किंवा अध्यात्माचे संस्कार किंवा नामस्मरण, भक्ती, साधना ही करायला सुद्धा आपल्याला पूर्वजन्मीचं सुकृत नसेल ना तर येत नाही, ते मुखाला येणारच नाही. महाराज म्हणले अरे विषयाचं चिंतन सुटल्याशिवाय तुमच्या या प्रपंचातल्या चिंता संपणार नाहीत आणि प्रपंचातल्या चिंता संपल्याशिवाय परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होणार नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो, विषय थोडासा बाजूला ठेवा आणि आता आयुष्याचं तुम्ही कल्याण करा, आयुष्याचा नाश करू नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, 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 सगळ्यांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले सुता तर आपुलाले सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, सगळ्यांच्या पायी माझे दंडवत. महाराजांनी चरणावर डोकं टाकून दंडवत केलाय. दंडवत खरं तर आपण महाराजांना करायचा, पण महाराजांनी त्याच्यासाठी आपलं मोठेपण, आपलं वैभव, आपली प्रतिष्ठा, आपलं संतपण विसरून समाजाच्या कल्याणासाठी ते पाया पडतायत. मी दंडवत घालतो तुम्हाला. असे कळकळीने सांगणारे फार थोडे भेटतील बरं का. आपला नाश व्हावा आणि विध्वंस व्हावा याच्यासाठी हजारो उभे असतात, पण स्पष्ट वक्तेपणानं किंवा थोड्याशा चिडीनं संतापानं बोलणारे, त्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख मोठं छान बोलले की जे स्पष्ट बोलतात ना ती माणसं त्यांच्या पोटात काही नसतं, पण ऐकणाऱ्याच्या खरं तर एवढी त्याच्या त्या बुद्धीवर पटल आलेलं असतं, एवढा त्या बुद्धीवर त्याच्या गंध चढलेला असतो की त्या तारुण्याच्या मदामध्ये, मस्तीच्या मदामध्ये तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. तुकाराम महाराज पाय पडून सांगतात, बाबांनो या विषयामध्ये तुम्ही जितके खोल रुताल तितके तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश कराल. बरं, विषयाचा उपभोग घेण्याकरता ज्या प्रपंचात तुम्ही आहात त्या प्रपंचातल्या त्या विषय भोगानं तरी तृप्ती झाली आहे का? अहो, तुकाराम महाराजांनी प्रमाण मोठं दुसऱ्या अभंगात छान दिलंय. ते म्हणाले, विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधनी निमाला अग्नी जैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला. अग्नीला विझवण्यासाठी जर तुम्ही तूप टाकलं तर अग्नी विझेल का वाढेल? अग्नी वाढेल, विझणार नाही. तसं विषयाकरता तुम्ही विषयाच्या समाप्ती करता जर विषयच देत गेलात या मनाला, या चित्ताला, या जीवाला, तर त्यातून विषय संपणार नाही. विषय संपण्याकरता तुम्हाला त्याला भगवंताच्या दारातच आणावं लागेल, भगवंताच्या नामातच रंगवावं लागेल. म्हणून पाय पडतो की बस, बरं विषय उपभोगूच नका असं म्हटलंय का? एका विशिष्ट वयापर्यंत विषयाचा उपभोग घ्या. आपल्याकडे आपली आश्रमीय जी व्यवस्था आहे किंवा जी 4 आश्रमाची व्यवस्था आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत ह्या 4 आश्रमामध्ये प्राप्त करून घ्यायचे. यात धर्मालाही प्राधान्य, अर्थ आणि काम यालाही प्राधान्य, पण हा अर्थ आणि काम धर्म आणि मोक्ष यांच्या मध्ये बसवलाय. अर्थही मिळवा, कामही मिळवा, कामाचाही निषेध नाही, अर्थाचाही निषेध नाही, पण अर्थ आणि काम मिळवताना तो धर्माच्या चौकटीमध्ये आणि मोक्षाला तुम्हाला बाधा न येता असा मिळवा, असं संतांचं किंवा आमच्या वैदिक ऋषींचं असं म्हणणं आहे. विठ्ठल म्हणजे निषेध नाही विषयाचा, विषय उपभोगा, पण एका विशिष्ट वयापर्यंत. का जन्मभर विषयाचं चिंतन कराल? करणं का होईना प्रपंचामध्ये मला सांगा, त्यातून सुख मिळेल का? कुणाला मिळालंय का? भर्तृहरी नावाचा राजा होता. एकच दृष्टांत देतो, पुढे जातो. भर्तृहरी नावाचा राजा होता. मला शिवरंजन राजा म्हटलं की काय कमी हो, सगळे सुख त्याच्या पायाजवळ.
दास दासी नोकर चाकर वैभव कुबेराची संपत्ती सगळं काही अप्सरेला लाजवेल रंभा मेनका उर्वशी यांना लाजवेल अशी सुंदर राणी. तिनं पानाचा विडा खाल्ला तर गळ्यातून जाताना रस दिसायचा इतकी सुंदर बायको. एक दुःख होतं जगामध्ये, दुःख प्रत्येकाला लक्षात ठेवा. प्रत्येक दुःख आहे नगरपालिकेतल्या चपराशापासून पंतप्रधानापर्यंत. फक्त दुःखाचं क्लासिफिकेशन वेगळं आहे. त्यांचं दुःख त्यांच्या पद्धतीनं, आमचं दुःख आमच्या पद्धतीनं. परवा माझी त्या सातारला कीर्तन होती, एक साखर कारखान्याचे अध्यक्ष येऊन बसले कीर्तनाला. मला लोकांनी परिचय करून दिला, हे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत महाराज, तुमच्या कीर्तनाला आलेत. मी म्हटलं साहेब एक प्रश्न विचारू का? म्हणले विचारा. म्हटलं तुम्ही भाग्यवंत आहेत की कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आमच्यासारख्या सामान्य महाराज लोकांना म्हणा, आमच्या श्रोत्यांना म्हणा, एखादा सण आला की साखरेला नंबर लावावे लागतात, रेशनिंगवर मिळते न मिळते, नाही तर 50 रुपये किलोचे आहेत. पण तुम्हाला कोण विचारणार? पहिला गळीत हंगाम तुमच्याच घरी, 100 पोते 200 पोते किती खाण काही करा. ते म्हणले महाराज त्या निमित्तानं मी भाग्यवंत, हे खरंय. पण साखरेच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या घरात एकालाही साखर खायची नाही. विषय बघा तुम्ही कसा चाललाय. कारखान्याचे अध्यक्ष, डॉक्टरांनी सांगितलं कणभर जरी खाल्ली तरी तुम्ही सुपर फास्ट. उपयोग काय? वस्तू आहे पण उपभोग नाही. अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे वस्तू आणि उपभोग एकत्र आले पाहिजेत. इथं वस्तू आहे पण उपभोग नाहीये. महत्वाचा विषय असा की भर्तृहरी नावाचा राजा, दुःख आहे, मुलगा नाही. तरी एका ज्योतिषाला विचारलं महाराज मुलगा होण्यासाठी मी काय करू? ज्योतिषाने सांगितलं राजा तुझ्या नशिबातच पुत्र नाहीये. आता जे नशिबात नसतं ना ते प्रयत्नानं प्राप्त करून घेण्याची माणसं कशी धडपड करतात. धड पडेपर्यंत माणसं धडपड करतात बरं का. नीट ऐका. याने विचारलं काय केलं म्हणजे मिळेल? ते म्हणले काहीच करू नको ना. जरी तुला काही प्रयत्नाने मिळाला तरी ते सुख देणारं ठरणार नाही. दृष्टांत नीट ऐका, मोठं छान आहे. तो म्हणजे काय करू? ते म्हणले जा 12 वर्ष तप कर आणि तपातून तुला मुलगा प्राप्त होईल. याने राजपदाचा राजीनामा दिला. काळजीवाहू सरकार गादीवर बसलं आणि हा मुलाच्या प्राप्ती करता चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्न खाणारा राजा वनात जाऊन फलाहार करू लागला. ईश्वराची आराधना करू लागला मुलाच्या प्राप्तीसाठी, मुलगा मिळावा म्हणून. 1 नाही 2 नाही 3 नाही, मला सांगायला वेळ नाही. आता 12 वर्षी यांनी तप केलं आणि आकाशवाणी झाली राजा तुझ्या मांडीवर एक फळ पडेल, ते फळ घे, घरी जा, बायकोला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. आकाशवाणी गुप्त झाली, फळ पडलं, राजाने बघितलं, आनंद वाटला, घरी गेला आणि बायकोला सांगितलं हे फळ खा, आपल्याला मुलगा होईल. बायकोच्या हातामध्ये फळ देऊन राजा दरबारात निघून गेला. राजा दरबारात निघून गेला. नीट ऐका श्रोते मायबाप हो, राजा दरबारात निघून गेल्यावर बायकोने विचार केला नाहीतरी यांच्यावर माझं खरं प्रेम नाहीच आहे. ऐका नीट, या नवऱ्यावर माझं खरं प्रेम नाहीच आहे, याच्यापासून मुलगा होऊन मला करायचं काय? त्यापेक्षा त्या राणीचं प्रेम त्याच नगरातल्या प्रधानजीवर होतं. तिनं राजाच्या नकळत ते फळ प्रधानजीला देऊन टाकलं. प्रधानजी तुमच्यावर माझं प्रेम आहे, तुमच्या बायकोला हे फळ द्या, तिला मुलगा होईल, मला नको. आता नीट ऐका बरं का, राणीनं प्रधानजीला फळ दिलं. प्रधानजीचं तरी खरं प्रेम त्याच्या बायकोवर कुठं होतं? कळालं ना? तिचं प्रेम त्याच नगरातल्या त्या प्रधानजीचं, त्याचं प्रेम त्याच नगरातल्या एका वेश्येवर होतं. तो म्हणलं ज्या बायकोवर माझं प्रेमच नाही तिच्यापासून मुलगा होऊन मला तरी काय. त्याने ते फळ घेतलं आणि आपल्या बायकोच्या नकळत त्याने ते गणिकेला देऊन टाकलं. आता नीट ऐका, गणिकेचं खरं प्रेम राजावर होतं. साखळी बघा, गणिकेचं खरं प्रेम राजावर होतं. ती म्हणली माझ्यासारखा गलिच्छ धंदा करणाऱ्या स्त्रीला पोरग पाहिजे तरी कशाला, त्यापेक्षा राजाला मुलगा नाही, हे फळ जर राजाला नेऊन दिलं तर राजा मोठं बक्षीस देईल, अर्ध राज्य मिळेल, माझा सत्कार होईल. म्हणून ती फळ घेऊन ती गणिका राज दरबारामध्ये आली आहे. सगळे मंत्री आमदार खासदार सगळे बसलेले आहेत, सगळा दरबार भरलेला आहे आणि नुपुरांचा आवाज करीत ती त्या दरबारामध्ये येते. राजाने विचारलं ही गणिका दरबारात कशी? ती म्हणली महाराज काही मला आपल्या पुढे निवेदन करायचंय. बोल, तुझ्या काही अडचणी, तुला कोणी त्रास दिला? नाही महाराज, मला आपल्याला काही द्यायचंय. मला माहितीये की तुम्ही एवढं वैभव तुमच्या पायाशी असतानाही तुम्ही दुःखी आहेत. महाराज हे फळ मला तुम्हाला द्यायचंय. हे फळ जर तुम्ही घरी नेऊन तुमच्या बायकोला खाऊ घातलं तर तुम्हाला मुलगा होईल.
पुत्र प्राप्तीचं हे फळ आहे. राजाने फळ बघितलं, मायबाप हो, 1000 व्होल्टच्या बल्बचा शॉक राजाला बसला. पुत्र प्राप्तीचं हे फळ तुझ्याकडे आलं कसं? आलं कसं? तिला सांगितलं महाराज प्रधानजीनं दिलं. कोण आहे प्रधानजी? तुमच्याकडे कसं? महाराज राणी सरकारनं दिलं. सगळं पितळ उघडं, पण तो काही तुमच्या माझ्यासारखा नव्हता. राजा बायकोन दिलं. बरोबर आहे. मनामध्ये विचार केला दरबारात आहे राजा की ज्या राणीपासून मी पुत्राच्या प्राप्तीची अपेक्षा केली, 12 वर्ष कंदमुळं फळ खाऊन जगलो, तेवढे जर देवाच्या प्राप्ती करता घातले असते तर देव मिळाला असता. व्यर्थ विषयाच्या सुखासाठी आयुष्याचे 12 वर्ष मोजले, उपयोग काय झाला? जिच्यासाठी केलं तिचं प्रेम नाही. या प्रपंचात राहायचं तरी कशाला? त्यांनी त्याच क्षणी दरबारातून उठला. राजवेश अंगावर होता, बाहेर आला. आता घर नाही, दरबार सोडला, राजवाडा सोडला आणि बाहेर येऊन म्हणाला अशीच अरण्याची वाट धरेल, आता पुन्हा प्रपंच नको. त्याचं भाग्य असं होतं की त्याच रस्त्यात त्याला मच्छिंद्रनाथ स्वामींसारखे नवनाथापैकी एक महान अधिकारी योगी भेटले. मच्छिंद्रनाथ. काय अधिकार असतो बघा, आपल्याला अधिकारी लोक भेटत नाहीत, हे दुर्दैव आहे. भेटल्यानंतर उद्धार व्हायला क्षणभर लागणार नाही. आपल्याला असेच भेटते, जादूवाले, अमके तमके, हे कर ते कर ते कर, लॉकेट घे, माळ, हेच भेटते. खरा अधिकारी माणूस आपण तिथपर्यंत जाणारही नाहीत, आपल्याला ते नको. दोन्ही झाले बघा, जगच वाईट आहे असं नाहीये, भेटणारेही तसेच झालेत आणि जगही तसंच झालंय. मी जर म्हणलं ना कुणाला मी 1000 रुपये कीर्तनाला घेतो, लोक म्हणते हे त्याला काय 1000 रुपये घेतो, म्हणजे याचं काय कीर्तन नाही का, जाऊ द्या तिकडं, 50,000 वाला चांगला. म्हणजे लोकही तसेच म्हणते. दोन्ही कारण आहेत. काही महाराज लोकच बिघडले तर समाज चांगला आहे असलं काही नाही. दोन्हीलाही तसेच पाहिजे. बातून का भूत लाथून से असं काही आहे ना, तसं दोन्ही दोन्हीशिवाय ऐकत जमत नाहीये. प्रदूषण सगळ्याच क्षेत्रात आहे आणि सगळीकडेच आहे. वैचारिक प्रदूषण तर एवढं झालंय माणसाच्या जवळ की तो कसं कुणाला लबाडीनं फसवता येईल आणि चांगलं वागण्याचा जमाना खरंच राहिला नाही, हे दुर्दैव आहे. पण मला कधी कधी एक सुंदर असा गालिबचा शेर आठवतो, मला खूप आवडतो. मी रात्री झोपताना एकदा तरी हा म्हणतो कि मैं रास्ते से जा रहा था. नीट ऐका, आप भी ध्यान से सुनिए. मैं रास्ते से जा रहा था, रास्ते में शमशान था, शमशान में कुछ हड्डियां पड़ी थी. मैं रास्ते से जा रहा था, रास्ते में शमशान था, शमशान में कुछ हड्डियां पड़ी थी और हड्डियों का भी कुछ बयान था, और हड्डियों का भी कुछ बयान था. भाई संभल कर चल, जिस किसी जमाने में हम भी इंसान थे. भाई किसी जमाने में हम भी इंसान थे, संभल कर चल. एवढा शेर, एवढा जर आपण गालिबचा शेर आत्मसात केला ना, तर आपल्याला कळेल की या देहाचं शेवटी हाडच होणार आहेत. मी वागावं कसं, मी बोलावं कसं, कसं कोणत्या नीती धर्मात माझं वागणं असावं, हेच कळलं नाही तर उपयोग काय. त्यांनी विचार केला, रस्त्याच्या बाहेर आला, परत घरात गेला नाही, बायकोकडे नाही. त्याच क्षणी वैराग्य निर्माण झालं आणि मच्छिंद्रनाथ भेटले, नमस्कार केला, पायावर डोकं टेकवलं. ज्यांच्या एक लक्षात ठेवतो बरं का, नीट ऐका, पायावर डोकं टेकवण्यासाठी कोट्यावधी लोक आज आतुर आहेत. लाखो लोकांची इच्छा आहे की पायावर डोकं टेकवलं जावं, पण ज्या पायावर ते टेकवायचे ते पाय स्वच्छ नाहीत, हे दुर्दैव आहे. ते पाय स्वच्छ राहिले नाहीत. कोणत्या स्वच्छ पायावर डोकं टेकवायचं? ते ज्ञानेश्वर महाराज, ते तुकाराम महाराज, ते नाथ महाराज, ते रोहिदास महाराज, ते सावतामाळी, ते साईबाबा, ते सगळे संत, सोकामेळा, जनाबाई, नामदेव. अरे काय माणसं होऊन गेली. या पंढरीच्या वाळवंटामध्ये 18 प्रगट जातीचे संत एकत्रित येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा गोपाळकाला केला. कुणीही विकृतीचा संदेश कुणापर्यंत दिला नाही. हा आमच्या पंथाचा, हा संप्रदायाचा असा द्वेष कधीही कुणी माजवला नाही. मग ही विकृती निर्माण होऊ नये, परमेश्वराकडेच जाणं, परमेश्वराचं मी आचरण केल्याशिवाय, जसं मातीची मशागत केल्याशिवाय शेतकरी बी पेरत नाही, मशागत केल्याशिवाय बी पेरत नाही, तसं हा देह स्वच्छ केल्याशिवाय, मन स्वच्छ केल्याशिवाय, चित्त शुद्ध स्वच्छ केल्याशिवाय त्यामध्ये आपल्याला नामाचं बीज देखील पेरता येणार नाही. म्हणून तर तुकाराम महाराज सांगतात, पाया पडून सांगतात, जय 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 तारी 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 हो पार
आई जशी लेकराचा रोग जावा म्हणून त्याला म्हणते बंड्या औषध घे, तो म्हणतो मी घेणार नाही, आई खूप कडू आहे, माझ्या घशातून आत जात नाही. बेटा अरे बेटा तुला गुळ देते घे, साखर देते घे, तरी तो घेत नाही. आई मला गुळही नको, साखर नको, औषध इतकं कडू आहे की माझ्या घशाखाली ते उतरत नाही. ती म्हणते अरे राजा घेणार रे, तो घ्यायलाच तयार होत नाही. त्यावेळी आई मुलाला म्हणते आई बाळा अरे तुझ्या मी पाया पडते रे, औषध घेतल्याशिवाय रोग राहणार नाही. तसं संत दुसऱ्या चरणामध्ये दंडवत घालून सांगतात की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. जगामध्ये सगळे जे रोग आहेत ना, सगळे रोग डॉक्टरांच्या दारात जायची गरजच नाही, असं भारतीय वैदिकांनी धर्मशास्त्रामध्ये निर्माण केलंय की सगळे रोग चित्ताच्या विकारापासून आहे. चित्त जर शुद्ध झालं ना तर एकही रोग आपल्याला स्पर्श करू शकत नाही. निरोगीपणा हे शुद्ध चित्ताचं लक्षण आहे. शुद्ध चित्त असलं म्हणून योगाचं पतंजलीचं योगशास्त्र संबंध चित्तावर अवलंबून आहे बरं का. योग चित्त वृत्ती निरोध हा असं पतंजलीनं पहिलं सूत्र लिहिलं. पहिलं सूत्र मला एक दिवस आमचे श्रीरामजी लाखे साहेब म्हणले होते महाराज पतंजलीची सूत्र मला काही तुम्ही सांगा. त्यातलं पहिलं सूत्र आहे पतंजलीचं योग चित्त वृत्ती निरोध हा. चित्ताच्या वृत्तीचं निरोधन करणं. पण आपलं हेच तर सगळ्यात अवघड आहे ना. आपण बसतोय एका ठिकाणी पण चित्तामध्ये लाखो विचारांचा झंझावात आहे. कुणाचं वाटोळं कसं करायचं, कुणाला कसं फसवायचं, कुणाची म्हणजे सगळे डावपेच, सगळं राजकारण या चित्तातून चालतं. आणि मगाशी मी म्हणलं की चित्ताचे विकार हे सगळ्या रोगाला कारण आहे. मला काहीच होत नाही असं जर मानसशास्त्र तयार केलं ना, लोक आज मी सांगू का तुम्हाला गोळ्या खातायत म्हणून जगतात. सकाळी गोळी, दुपारी गोळी, संध्याकाळी गोळी, जेवणाच्या आधीची गोळी, जेवल्यानंतरची गोळी, जेवणातली गोळी, झोपेची गोळी, झोपेनंतरची गोळी. परवा मी एकाला म्हणलं इतक्या गोळ्या खाऊन घरात जगण्यापेक्षा काश्मीरला जाऊन एकच गोळी खाय. तू तिथल्या नाही खात, इथल्या खातोय. विषय असा हे जगणं का होय. तुमच्याजवळ अब्जावधीनं कोट्यावधीनं संपत्ती आहे पण इतक्या गोळ्यावर जर तुमचं आयुष्य असेल तर याला सुख म्हणायचं का, याला जगणं म्हणायचं का. याचं कारण आहे चित्ताची शुद्धता ही महत्वाची आहे. आणि ही चित्ताची शुद्धता नामस्मरणाने होते, हरिभक्तीनं होते, सत्संगानं होते. जसं भांड घासावंच लागतं रोजचं आणि मग त्यात आपण जेवतो तसं हे चित्ताचं भांड बाहेरून तुम्ही कोणत्याही साबण वापरा पण आतलं भांड जर शुद्ध करायचं असेल तर कीर्तन महोत्सवच पाहिजे. कीर्तन महोत्सवच. मी पुन्हा एकदा गौतम शेठला विनंती करेल, माझा त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये पण मी आज संतांच्या गादीवर उभा आहे की ठीक आहे व्याख्यानं सगळं करा पण कीर्तनाला कुठेही कमी नका करू. कीर्तन महोत्सव हा वरचेवर 2-2, 3-3 ठेवा पण कीर्तनात संतांच्या विचारातच फक्त समाजाला बदलण्याची ताकद आहे, बाकी काही नाहीये. फक्त ज्ञानेश्वरी गाथा दासबोध हेच विचार बदलू शकतात. संतांच्याच विचारात ही ताकद आहे. कीर्तनाला गौणत्व देऊच नका. कीर्तन कायम कुणाचे असो, कुठल्याही संप्रदायाचे असो, कुठले पण कीर्तन ही अरे संतांनी जिथं मला सांगा ना देवादिकांनी जिथं वर्णन केलंय, देवादिकांनी. मी एक माझा तुम्हाला अहंकार वाटेल मी काहीच बोलत नाही यामुळे याच्यावर. महाराष्ट्र शासनात आता काल मला 2-3 दिवसापूर्वी फोन आलाय. आता मुंबईमध्ये महोत्सव होतोय, मुंबई फेस्टिवल म्हणून. तर 26 जानेवारीच्या निमित्तानं तो कार्यक्रम आहे शासनाचा. परदेशी अमेरिकेतले सगळे मोठमोठाले अधिकारी त्याला येत आहेत ऐकायला. गेटवे पाशी त्याचं पहिलं प्रक्षेपण आहे त्या कार्यक्रमाचं. आतापर्यंत शासनानं त्याच्यात बाकी सगळं तमाशा घेतलं, शाहिरी घेतलं, नाट्य ह्या सगळ्या कला घेतल्या. त्या आमच्या देशाच्या कला आहेत, त्या या देशाच्या वैभव आहे, ते सांस्कृतिक वैभव आहे. पण यावर्षी शासनानं त्याच्यात कीर्तनही घेतलं आणि त्या कीर्तनासाठी त्यांनी म्हणजे मुंबईच्या मंत्रालयातून मला आयुक्तांचा फोन आला, भरत तुम्हाला यावं लागतंय आणि तुम्ही हे सांभाळा. तर आपल्याला सांगताना मला एकच आनंद वाटतो की आता शासनालाही हे पटतंय की कीर्तनाशिवाय संतांच्या विचाराशिवाय महाराष्ट्राने इतर लोकांना देण्यासारखं महाराष्ट्राकडे काय आहे तर कीर्तन. एक सांगू का, तळमळीनं पोटाच्या तिटकीनं बोलतो की या देशातले डॉक्टर संपले. अमेरिकामध्ये तुमच्यापेक्षा आमच्याकडे चांगले आहेत. तुमचे तरी काय घेऊन बसता, हात लावायचे 500 रुपये फरक काहीच नाही. मरायला लागल्यावर म्हणते मुंबईला जा पुण्याला जा, असे तुमचे डॉक्टर. अमेरिकामध्ये आमच्याकडे इतकेच चांगले डॉक्टर आहेत, घेऊन जा. या देशातले इंजिनियर संपले तर जपान ते म्हणजे आमच्याकडे दगड काढला की इंजिनियर आहे, घेऊन जा. या देशातले वकील संपले तर अनेक देश वकील पुरवतील. पण या महाराष्ट्रातले कीर्तनकार संपले तर कुठलाही देश कीर्तनकार पुरवणार नाही. या जगामध्ये कीर्तनकाराचं प्रोडक्शन कुठल्याही देशामध्ये नाहीये, फक्त महाराष्ट्राच्याच देशात आहे. म्हणून कीर्तनाचं एक अलौकिक स्थान आहे.
इतर प्रांतात कीर्तन आहेत, पण ती कीर्तनं वेगळ्या पद्धतीचीच, महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा वेगळी आहे. म्हणून ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सगळ्या संतांच्या मांदियाळीनं जे काही कीर्तनाचे व्यासपीठ उभं केलंय ना, हा कीर्तन महोत्सव हा असाच वरचेवर 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 दिगंत कीर्ती ठरणारा ठरावा, ठरवलं आणि ठरेल. गौतम शेठ त्यांचं घर खूप राबतं याच्यासाठी. मला कधी कधी पण मी माझ्याच माणसाचं आणि माझ्या माणसाचंच मी हे करणं, हे मला आता मी सांगा ना, मला उभारच राहावं लागणार होतं की नाही. आज काय कोणी नाही आलं की एक कार्यक्रम तर दिलाच पाहिजे ना. शेवटी काय आम्ही बांधिलकी घेऊन उभे दोघं जण की नाही. कुठे अडलं तर मी आहे, काय असेल बाकीचा भाग तुम्ही बघा, इकडचा मी बघेल, माझ्या परीनं बरं का. बाकी सगळा खर्च त्यांचा आहे, मेच्यातल्या याच्यात माझं काहीही योगदान नाही, काही म्हणजे काही नाही. अगदी फक्त इथं बसायचं आणि ओरडायचं, 5-50 माणसाची नाराजी आपल्यावर रुजून घ्यायची. आमचा सत्कार नाही केला, आमचं नाव नाही सांगितलं, आमचा हार नाही घातला, तिथं बसणं खूप अवघड होते. इतकं कठीण आहे ते. डोक्याजवळ 50 किडे वळवळ करते सगळे आणि काही सुचत नाही त्याच्यात. एवढंच म्हणजे दोषाला कारण आपण ठरायचं एवढं. पण ते कुणीतरी केलंच पाहिजे ना, त्याला काही इलाज नाही. शिस्तही त्यामुळे या व्यासपीठाला राहिली पाहिजे. मी ती क्षमा मागतो की माझ्याकडून असं होतही असेल, पण मी ती शक्य तितकं होऊ देत नाही. पण होतही असेल तर तुम्ही माझे, मी तुमचाच. पण ते कार्य मात्र त्यांनी माझ्यावर सोपवलंय. 2-3 वर्षात सगळे आयोजनही तेच करतायत. मी एकही कीर्तनकार आणत नाही, व्याख्याते आणत नाही, सगळं त्यांच्याचकडे. फक्त कर म्हण. मी तर यावर्षी म्हणलं होतं, गौतम शेठ माझी तब्येत बरी नाहीये, मी येत नाही. आणि खरंच मी आज बघा ना, तुम्ही बोलताना एकेकाळी 4-4 कीर्तनं मी रोज केली. आणि तुम्हाला सांगू द्या माझ्या पोटतिडकीनं आज मला की मी 7,500 कीर्तन आतापर्यंत महाराष्ट्रात केली. कशाला म्हणता 7,500? त्यातले काही हजार पत्रिकेचे गठ्ठे माझ्याकडे असतात, काही हजार. कुणी जर मला विचारलं, समजा उद्या गिनीज बुक मध्ये नाव टाकायचंय आणि काय पुरावा आहे तुम्ही केल्याचा, प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे माझ्याकडे तेवढा. आणि असा भणंगासारखा एखाद्या गोसाव्यासारखा हिंडत गेलो. मला आजही माहित नाही की माझा मुलगा कितवी शिकतोय, म्हणजे घराकडे लक्ष नाही, काही नाही, फक्त संतांचे विचार पोहोचित गेलो. तर हे करताना मला एकच जाणवलं नेहमी की बस आपण हे काम केलंय, आता हेही काम करूयात. माझी तब्येतही मला साथ दे. मी त्यांना त्या दिवशी सांगितलं की यावर्षी मी नाही येत. ते म्हणले तुम्ही समाजात जाहीर करा आणि पुढच्या वर्षीपासून बंद करा. पण मला एक वाटलं होतं की ठीक आहे, पण कीर्तन महोत्सव आहे ना, याच्या मात्र पाठीमागे गौतम शेठ मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत म्हणेल ती मदत करेल, शेवटच्या श्वासापर्यंत. त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं रोपटा हो, सगळे येणारे सांगतात ना, हे कुठंच नाही. पहिल्या दिवशी भटकर साहेबांनी सांगितलं, जे पुण्यात पाहायला मिळत नाही ते बीडमध्ये मिळत आहे. आपल्या बीडचा लौकिक थोडा मोठा आहे का? आपल्या बीडचा लौकिक प्रतिष्ठाननं एवढा जो वाढवलाय ना, त्याला कुठेही छेद येऊ देऊ नका, कुणीच नको. हे प्रतिष्ठान असंच राहावं. आणि याच्यातून आज भटकर सर म्हणले, पण उद्या एखाद्या अमेरिकेतला एखादा विचारवंत तुम्ही आणा गौतम शेठ, आणि त्याच्यातून हे म्हणलं पाहिजे अमेरिकेतला, म्हणजे परदेशापर्यंत याची कीर्ती जावी, ही तळमळ माझ्याही मनात आहे. आणि त्याच एका तळमळीतून मी त्यांच्या पाठीमागे गेली 6 वर्ष निष्काम या नारदाच्या गाठीवर एकही शब्द खोटा न बोलता काम करतोय. त्यांच्या पाठीमागे उभा आहे. त्यांचं हिमालय एवढं काम आहे, माझा फक्त करंगुळी त्याला, त्यांच्या द्रोणागिरी पर्वताला माझी करंगुळी आहे, एवढंच, बाकी काहीच नाही आहे. तर कीर्तन आज ही सेवा करण्याची गौतम शेठनं मला आदेश दिला. आदेश आहे हा माझा. मी त्यांना एका शब्दाने नाही म्हणलो नाही. तुम्ही खूप ताटलेले असता, 11:30 वाजून गेलेत, काही वेळेची मर्यादा आहे आम्हालाही. आम्ही इतरांना सांगतो तर आम्ही पाळलं पाहिजे की नाही. तर त्यामुळे राहिलेले 2 चरण आहेत, त्याचा विचार आहे अजून. पण पुन्हा कधी इतर ठिकाणी कीर्तन झाले तर हाच अभंग घेऊन पुन्हा सोडवेल. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आगाई साहेब सांगतील. पुन्हा एकदा काय अवस्था असते हो, कधी कधी वाटतं मलाही वाईट की ज्या दिवशी सुरुवात व्हायची होती त्याच्या आदल्या दिवशी प्रचंड पाणी या मंडपात. सुशील शेठ खटोड, गौतम शेठ खटोड, लहाना मुलगा त्यांचा काय नाव, शुभम, तो त्यांचा लहाना मुलगा आशिष, या घरातल्या परिवाराला टोपले उचलावीत आणि हे पाणी फेकून द्यावं, अशा अवस्था असेल. तुम्ही जर इथं पाहिलं असतात तर बैठकात जर टाकले तर त्याच्यातून पाणी वरती येत होतं. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की श्रोते मायबाप तशा ओल्यात बसले, हे तुमचंही मोठेपणच आहे ना. तशा ओल्यात बसले, पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, तुमच्या पायावर तर मी साष्टांग दंडवत घालतो. बस आम्ही झालेल्या बसतो तर दिलगिरी आहोतच, पण दिलगिरी व्यक्त करून तरी काय करणार. जे त्रास तुम्हाला व्हायचा तो तुम्ही सहन केला. अशी श्रोत्यांची साथ या प्रतिष्ठानलाही आहे, पत्रकार बंधूंची साथ आहे. एकट्याचा नाही हो हा पर्वत, गावातले सगळे लोक हा उचलतात. म्हणून आम्ही तुम्ही सगळ्यांनी हाती घेतलेलं हे कार्य, याला एवढं मोठेपण प्राप्त होतंय. आज 5,000 लोकांची नेत्र तपासणी या ठिकाणी झाली. मी गेलतो तिथं.
सकाळच्या वेळी गेलो. मला त्यांचं एक वैशिष्ट्य आहे गौतम शेठचं, कुठलाही कार्यक्रम मी गेल्याशिवाय ते करतच नाहीत, हाक मारून येतात. आजपर्यंत 6 वर्षात त्यांनी मला यातून कधी सोडलंच नाही. म्हणजे म्हणायची वेळच नाही, तुम्हाला यावंच लागेल, काही बाकी मी ऐकणार नाही. इतक्या अधिकारानं तिथं माझं काही काम नव्हतं, तो काही माझ्या पातळीवरचा कार्यक्रम होता, शासकीय कार्यक्रम होता. पण महाराज तुम्ही आधी या, इतक्या प्रेमानं त्यांनी मला बोलावलं. 5000 माणसांचं तिथलं सगळं कंडक्ट करायचं काम प्रतिष्ठाननं आणि सहकारी संस्थांनी केलं. त्यांच्या 500 लोकांना 600 लोकांना नेत्रदृष्टी या आपल्या शिबिरातून प्राप्त होते. प्रतिष्ठानचं अजून काय पाहिजे का? हे सगळं काम घेऊन उभे. काल लहाने साहेब म्हणल्याबरोबर पुढच्या वर्षीचं शिबिर ते म्हणायच्या त्यांनी जाहीर करून टाकलं की पुढच्या वर्षी पण असंच शिबिर केलं. हे म्हणणं खूप सोपं आहे, पण कडेला लावताना केवढ्या अडचणी येतात हे ज्याची त्यांना माहीत असतं. त्या अडचणी परमेश्वर दूर करो, प्रतिष्ठान खूप उंच हो, खूप उंच हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी असेल नसेल माझा गौण भाग आहे, पण जसं आगळे सर म्हणले की रोपटं लावले, हे काही प्रतिष्ठानचे याच्या आधीच नाही बरं का. याच्या आधी आम्ही 15 वर्ष हा महोत्सव घेत होतो, पण तो एका विशिष्ट देवळापुरता मर्यादित होता. आमची ताकद ती किती, देवळापुरती मर्यादित. बरं, कीर्तनकारी मला फुकट येत होते. आगळे सर बरोबर आहे का? एकाही कीर्तनकारांनी भरतभाऊ बोलावतात म्हणल्यावर मानधन घेतलं नाही. आपल्याला सांगताना मला आश्चर्य वाटेल, शंकराचार्य कोल्हापूरहून पहिल्या उद्घाटनाला आले दत्त मंदिरातल्या, भीमसिंह महाराज आले आणि ज्ञानेश्वर माऊली आले, 3 जण होते. या तिघांनी शंकराचार्याचा प्रवास खर्च त्या काळात 2500 रुपये गाडीचा झालता. त्यांनी मला 5000 रुपये दिले, भीमसिंह महाराजांनी 5 दिले आणि माऊलीने 5000 दिले आणि 15000 पुढचा महोत्सव पार पडला. माझ्याकडून तर काही घेतलंच नाही, पण त्यांनी देऊन हा महोत्सव, म्हणजे हे रोपटं खूप जुनं आहे, पण आता विशाल वटवृक्षामध्ये याचं गौतम शेठच्या माध्यमातून रूपांतर होते. याला कुठलीही दृष्ट लागू नये, हे असंच वाढत जावं आणि परमेश्वराच्या चरणी बीडकरांना एक अलौकिक 15 दिवसाची 10 दिवसाची काय असेल ती पर्वणी मिळावी. आपल्या बीडचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावं. मला या मातीबद्दल एक विलक्षण प्रेम आहे. हे जावाई म्हणले मला, पण मी जावाई नाही, या जिल्ह्यातला पण भूमिपुत्र आहे. जावाई ठीक आहे, पण जावायचा काय संबंध इथं, भूमिपुत्र आहे. माझं गाव खूप ग्रामीण असल्यामुळे बीडला राहायला आलो, एवढंच. राहायला आलेलं आहे, पण 30 वर्ष झाले. त्यामुळे ही माझी भूमी आहे, माझी माती आहे, माझी मायबाप आहे. आणि त्या दृष्टीने या महोत्सवाला आणखी एक विनंती करतो की जरा घरी बसून ऐकण्यापेक्षा इथे येऊन आपण या गादीवर करतो, आता तिथं नाही करत, इथे येऊनही लाभ घ्या. आणि पुढचे खूप छान छान कार्यक्रम आहेत. अहो, भटकरा सरांसारखा माणूस मिळावा का हो उद्घाटनाला? जागतिक तत्ववेत्ता म्हणून ज्याची सगळ्या देशानं कौतुक केलंय अशी माणसं या व्यासपीठावर येत आहेत, दिव्यत्वाचा संदेश देत आहेत. तर आपण हे सगळं काम असंच उभं करूयात. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी मी माझा पूर्णविराम देतो. माझं असतानाही तुम्ही इतका वेळ थांबलात, याच्यावरूनच कळतं की तुमचं माझ्यावरही विलक्षण प्रेम आहे. नाही तर गावातलं म्हणलं की सहसा, पण असं नाही आपल्याकडे घडत. आपले लोक सगळ्यांचंच ऐकतात. बीडची हे खासियत आहे बरं का, की नाही उठून नाही जात कीर्तनातून कुणाच्या. तर मला थांबला त्याबद्दल श्रोत्यांना धन्यवाद देतो, नमस्कार करतो. आणि संतांचं भजन 2 मिनिट होईल. आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर. बस एक फक्त चाल होईल, एक पाडव्याची, म्हणजे संप्रदायाच्या पद्धतीनं कीर्तन पूर्ण झालं. हो सांगायचं द्या इकडं मग. उद्याचे कार्यक्रम 1 मिनिट जाऊ नका. कीर्तनाचा थोडासा अवमान होईल, तो एक चाल होईल फक्त एकच. आता इतका वेळ थांबला तर 5 मिनिटांनी काय. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी सांगतो आपल्या पुढे. उद्याच्याला प्रजापिता ब्रह्माकुमारी शिशु भंजी स्वामी महाराजांचं ठीक 6 वाजता या ठिकाणी व्याख्यान. त्यानंतर साई नृत्यालयाचा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम. त्यानंतर या ठिकाणी शांतीलालजी मुत्था थोर उद्योगपती बीडचे भूमिपुत्र यांचं सुश्राव्य व्याख्यान. आणि सगळ्यात शेवटी श्री दयानंद महाराज कोरेगावकर यांचं सांप्रदायिक कीर्तन. उद्या ठीक 6 वाजता जास्तीत जास्त संख्येने या मंडपामध्ये आपण ही नम्र विनंती. चाल भैरवी तू का म्हणे ही तर होय लवकर बर. तुका म्हणे हित होय व्यापाय, तुका म्हणे हित होय, तुका म्हणे हित
होय तो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार हित होय तो करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे शिकवावे तुका म्हणे हित होय माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत करा काय फार शिकवावे शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा कबरदारी श्री ज्ञानदेव हरिनाथ महाराज की जय विठ्ठल जय जय बोलली लेकुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा भरत बुवा 1 मिनिट उद्धवराव क्षीरसागर आपला सत्कार करू इच्छित आहेत कृपया त्यांच्या सत्काराचा स्वीकार करा धन्यवाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आपले हार्दिक आभार अतिशय ऐकण्यासारखं आणि उपदेशपर असं कीर्तन आज आपण सादर केलं ऐनवेळी आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हा हा जोडीला घालत धन्यवाद